परंतु त्याच्याविषयी बारीक सारीक गोष्टी आम्हाला माहीत असणं अतिशय गरजेचं आहे. ख्रिस्ती जीवन जगत असताना ख्रिस्ती जीवनामध्ये काही संस्कार आमच्या ह्याच्यामध्ये आहेत. त्यापैकी सर्वात प्रथम समर्पण आहे, त्यानंतर बाप्तिस्मा आहे, प्रभुभोजन, विवाह आणि मृत्यू. या संस्कारापैकी महत्वाचा संस्कार प्रभुभोजन आहे आणि याला पवित्र सहभागिता म्हटले आहे. 1 कोरिंथ 10:16 मध्ये वाचा काय? जो आशीर्वादाचा प्याला आपण आशीर्वादित करतो तो ख्रिस्ताच्या रक्ताच्या सहभागिताचा प्याला आहे की नाही? जी भाकर आपण मोडितो ती ख्रिस्ताच्या शरीराच्या सहभागितेची भाकर आहे की नाही? प्रभुभोजन म्हणजे काय? सहभागिता, ख्रिस्ताच्या शरीराची सहभागिता आणि ख्रिस्ताच्या मोडलेल्या शरीराची सहभागिता आणि ख्रिस्ताच्या सांडलेल्या रक्ताची सहभागिता. त्यावेळेस आपण इब्रिकरास पत्र 9 अध्याय आणि 11 ते 28 ही वचनं पाहूया आपण. इब्री 9:11 ते 28. ख्रिस्ताने केलेल्या स्वार्पणाच्या ठाई असलेले शुद्धीकारक सामर्थ्य. ख्रिस्त हा पुढे होणाऱ्या चांगल्या गोष्टींसंबंधी प्रमुख याजक होऊन आला व जो हातांनी केलेला नाही म्हणजे या सृष्टीतला नाही अशा अधिक श्रेष्ठ व पूर्ण मंडपातून आणि बकरे व वासरे यांचे नव्हे तर स्वतःचे रक्त अर्पण करून एकदाच परमपवित्र स्थानात गेला आणि त्याने सार्वकालिक मुक्ती मिळवली. कारण बकऱ्याचे व बैलाचे रक्त आणि कालवडीची राख ही अशुद्ध झालेल्यांवर शिंपडल्याने जर देहाची शुद्धी होईल इतकी पवित्र करतात तर सार्वकालिक आत्म्याच्या योगे ज्यांनी निष्कलंक अशा स्वतःच देवाला अर्पण केले त्या ख्रिस्ताचे रक्त आपली सत्सद विवेक बुद्धी जिवंत देवाच्या सेवेसाठी निर्जीव गोष्टांपासून किती विशेष करून शुद्ध करेल. आणि जो नव्या कराराचा मध्यस्थ याच करिता आहे की पहिल्या कराराखाली झालेल्या उल्लंघनापासून खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती होण्यासाठी मृत्यू झाल्याने सार्वकालिक वारशाचे अभिवचन पाचारण झालेल्यांना मिळावे. कारण मृत्यूपत्र असले की मृत्यूपत्रकर्त्याचा मृत्यू सिद्ध होणे आवश्यक आहे. 21 पर्यंत 28 तोपर्यंत ते कधी अंमलात यावायचे नाही. म्हणून पहिल्या कराराची स्थापना रक्ता वाचून झाली नाही. नियमशास्त्राप्रमाणे सर्व आज्ञा सर्व लोकांना सांगितल्यावर मोशेने पाणी, किरमिजी लोकर व एजोग वनस्पती व त्याच बरोबर वासराचे व बकऱ्याचेही रक्त घेऊन ग्रंथावर व सर्व लोकांवरही सिंचन करीत म्हटले, तुम्ही पाळण्यासाठी परमेश्वराने जो करार केला त्या संबंधीचे हे रक्त आहे. आणि तसेच त्याने मंडप व सेवेची सर्व पात्रे यांच्यावरही रक्त शिंपडले. नियमशास्त्राप्रमाणे रक्ताने बहुतेक सर्व काही शुद्ध होते आणि रक्त ओतले वाचून पाप क्षमा होत नाही. याचप्रमाणे स्वर्गातील गोष्टींचे नमुने अशाने शुद्ध होणे आवश्यक होते. प्रत्यक्ष स्वर्गीय गोष्टी तर याहून चांगल्या यज्ञांनी शुद्ध होणे आवश्यक होते. खऱ्या गोष्टींचे प्रतिरूप म्हणजे हातांनी केलेले पवित्र स्थान यात ख्रिस्त गेला नाही तर आपल्यासाठी देवासमोर उभे राहण्यास प्रत्यक्ष स्वर्गात गेला. आणि जसा प्रमुख याजक प्रतिवर्षी स्वतःचे नसलेले रक्त घेऊन परम पवित्र स्थानात जातो तसे त्याला वारंवार स्वतःचे रक्त अर्पण करावयाचे नव्हते. तसे असते तर जगाची स्थापनेपासून त्याला वारंवार दुःख सोसावे लागले असते. पण आता तो एकदाच युगाच्या समाप्तीस आत्मयज्ञ करून पापे नाहीशी करण्यासाठी प्रगट झाला आहे. ज्या अर्थी माणसांना एकदाच मरणे व त्यानंतर न्याय होणे नेमून ठेवले आहे त्या अर्थी ख्रिस्त पुष्कळांची पापे स्वतःवर घेण्यासाठी एकदाच अर्पिला गेला. आणि जे त्याची वाट पाहतात त्यांना पाप संबंधात नव्हे तर तारणासाठी तो दुसऱ्यांदा दिसेल. गौरव देतो आम्ही. आत्मिक जगाने देवबापाला गौरव दिला नाही तर दुःख दिलं. म्हणून देवबापाने मानवाची निर्मिती केली आणि
मानव हा आदाम आणि हवा ईदेन बागेमध्ये राहत होते. त्यांना एक आज्ञेचं उल्लंघन करू नये असं सांगितलं होतं. एका झाडाचं मधल्या झाडाचं फळ खाऊ नका असं सांगितलं होतं. परंतु सैतानाने त्यांना भुलवलं, हवेला भुलवलं आणि हवेने फळ खाल्लं आणि आपल्या पतीलाही दिलं. प्रभूच्या नजरेपासून ही गोष्ट लपलेली नव्हती आणि मग त्यांचे डोळे उघडले. त्यांना दिसून आलं आपण नग्न आहोत. अंजिराची पानं कमरेला गुंडाळली आणि झाडाच्या आड लपले. संध्याकाळी प्रभू वेळने नित्याप्रमाणे त्यांच्या भेटीला आला आणि मग आदाम प्रत्येक रोज त्याला सामोरा जायचा. परंतु त्याला आपले दोष कळाले होते, त्याची चूक त्याला कळालेली होती. आपण नग्न आहोत हे त्याला कळालं होतं आणि दोघं झाडाच्या आड लपले आहे. प्रभूने हाक मारली, तुला घेऊन मी लपले. आजपर्यंत कधीच असं झालं नव्हतं. प्रभूला तर माहित होतं काय झालेलं आहे, कारण तो सर्वज्ञ आहे, सर्वव्यापी आहे, सर्वसमर्थ आहे. मग आदामाने हवा समोर आल्यानंतर विचारला काय झालं. मग सांगत एकमेकावर कुरघोडी केली, एकमेकावर पाप ढकललं. उत्पत्ती 3:15 प्रमाणे त्यांची चौकशी झाली. त्यावेळेस आदामाला आणि हवेला शिक्षा सुनावली, सापाला श्राप दिला. त्यानंतर आम्ही पाहतो देवापाने त्यांना त्याच वेळेस देवापाने ज्या मानवाने आपलं गौरव घालवलेलं होतं, प्रभूच्या गौरवासाठी तो निर्माण केला होता, त्याने ते गौरव घाललं होतं आणि पाप केल्यामुळं शाप आलेले होते आणि मृत्यू आलेला होता, मरण आलेलं होतं. देवबापाला आपली जो मानव निर्माण केलेला आहे, पहिली देवबापाची योजना काही प्रमाणात अयशस्वी झाली होती आत्मिक जगाच्या निर्मितीची. परंतु यावेळेस प्रभूला ती योजना व्यर्थ जाऊ द्यायची नव्हती आणि म्हणून त्या पतित मानवाला गौरवात आणण्यासाठी देवबापाने तारणाची योजनेची काय केलेली आहे, योजना केली. देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा तिघांनी मिळून मात्र ही तारणाची योजना देवपितेने आखली. देवपुत्र प्रभू येशू ख्रिस्त याने ती तडीस त्याच्याद्वारे त्याला ती तो पूर्ण करणार होता म्हणून त्याने ती हाती घेतली पूर्ण करण्यासाठी. आणि ह्या योजनेला सहाय्य करता पवित्र आत्मा त्याला तो सहाय्य करण्यासाठी तो कबूल झाला. या प्रकारे तारणाची योजनेची घोषणा केली. परंतु ती कशी घोषणा केली हे विस्ताराने पुढे सांगितले आहे. लगेच उत्पत्ती 3:17 अध्यायाच्या 20-21 वचनामध्ये काय सांगितलेलं आहे, परमेश्वराने त्यांना एदेतून बागेतून घालण्यापूर्वी त्यांना काय घेतली, त्यांना चर्म वस्त्रे लिवविली. त्यांची नग्नता झाकण्यासाठी काय केलेलं आहे, पृथ्वीवर सर्वात प्रथम एका कुठल्या तरी पशुचं प्राण्याचं रक्त पडलेलं आहे. रक्ताच्या द्वारे मुक्ती आहे हे सर्व धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. आणि आम्ही पाहतो पुढे अरण्यामध्ये सुद्धा मोशे इस्रायल लोकांना घेऊन जात असताना त्यांनी कुरकुर केली. देवबापाने आगे साप पाठवले आणि अनेक लोक ते आगे साप चावून मेले. इस्रायल घाबरले, ओरडले, परत गेले. मोशेकडे त्याला विनंती केली त्यांनी की हे हे संकट आमच्यापासून दूर कर, आम्ही चूक केलेली आहे. त्याने मोशेने देवबापाला प्रार्थना केली. मग त्याच्या सांगण्याप्रमाणे पितळेचा एक सर बनवला आणि तो काठीवर त्याने असं उंच केला. ज्या इस्रायल लोकांनी त्याच्याकडे पाहिलं ती वाचले. मग या प्रकारे देवबापाच्या तारणाची योजना कशा प्रकारे सिद्धीस जाईल हे देवबापाने अंशाने प्रकाराने मानवाला काय केलं, गुप्त न ठेवता प्रगट केलेलं आहे. आणि ख्रिस्ताच्या जन्माच्या अगोदर 750 वर्ष यशाया संदेष्टाच्या द्वारे जे भविष्य कथन केलं यशाया 53 मध्ये, त्यामध्ये सगळ्या गोष्टी इत्थंभूत आणि अतिशय स्पष्टपणे मांडलेल्या आहेत. ख्रिस्ताचं बलिदान कशा प्रकारे होईल, वधाव्यास नेत असलेल्या मेंढराप्रमाणे तो लोकर कातरण्या पुढे गप राहणाऱ्या मेंढराप्रमाणे तो गप राहिला वगैरे सगळ्या गोष्टी. त्याची कबर दुर्जनामध्ये नेमली होती, त्याला दुर्जनाच्या मध्ये त्याला टांगले, त्या सर्व गोष्टी नमूद केलेल्या आहेत आणि मग त्याप्रमाणे घडलेलं आहे. मग आम्ही पाहतो इस्रायल लोक मिसर लोकांच्या दास्यामध्ये होते.
430 वर्ष त्या ठिकाणी दासमध्ये होते देवबापाच्या योजनेप्रमाणे. त्यांनी त्यांच्यावर अन्याय अत्याचार झाले. त्यांनी आपल्या जीवन देवाला हाक मारली. ते मूर्तीपूजक बनलेले होते आणि म्हणून त्यांच्यावर ते संकट आलं होतं. परंतु ज्यावेळेस त्यांना आपल्या देवाची आठवण झाली, ज्यावेळेस जात जुलूम त्यांना झालं, वेठ बिगार त्यांच्यावर लादलं, तेव्हा त्यांनी त्याला हाक मारली आणि प्रभूने मोशेच्या द्वारे त्यांची सुटका करण्याचं ठरवलं. ज्या रात्री त्यांची सुटका करायची होती त्या रात्रीच देवबापाने त्या ठिकाणी प्रत्येक कुटुंबाच्या उद्धारासाठी, मुक्तीसाठी प्रत्येक कुटुंबाला एक एक काय करायला, अर्पण करायला लावलं. काय करायचं लावलं? अर्पण. आणि त्या अर्पणाचं, त्या बकऱ्याचं किंवा त्या कोकरूचं रक्त दार पाहायला आणि दाराच्या कपाळपट्टीला लावायला सांगितलं यजोबाने. परंतु पायथ्याला रक्त लावायला सांगितलं का ते ओलांडलं जाऊ नये मानवाकडून. आणि मग या प्रकारे वलांडण सणाचं त्यांनी भोजन केलं. ते अन्न खाल्लं आणि उरलेलं फेकून द्यायचं नाही, तर ते जाळून टाकायला सांगितलं. त्यानंतर एक्झॅक्टली 1400वा वलांडण सण जो होता, त्यावेळेस काळाची पूर्णता झाल्यानंतर प्रभू जन्माला आला. आणि त्यानंतर काय केलं? काळाची पूर्णता त्याने देवबापाच्या योजनेवर हुकूम ठरलेल्या समयी देवाचा प्रिय कोकरा कालवरी डोंगरावर वधस्तंभावर बली जाण्यासाठी सिद्ध झाला. ज्या रात्री त्याला धरून देण्यात आलं, त्या धरून देण्याच्या अगोदर काही तास अगोदर त्याने गेतसेमने बागेमध्ये जाऊन प्रार्थना केली. आणि त्या प्रार्थनेच्या अगोदर आम्ही काय पाहतो, त्यांनी अगोदर त्याला माहित सर्व काही त्याच्या दृष्टिक्षेपातल्या गोष्टी होत्या. तो सर्व समर्थ, सर्व ज्ञानी प्रभू आहे. भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळाच्या सगळ्या गोष्टी त्याला माहित आहेत. त्याला माहित होतं आता मला धरून देणार आहेत, वधस्तंभी देणार आहेत. जगाच्या पापासाठी त्याचं रक्त सांडणं देवबापी त्यांनी मान्य केलेलं होतं. वास्तविक पाहता बलिदानासाठी, आमच्या पापाच्या क्षमेसाठी आमचं स्वतःच रक्त आम्हाला सांडणं गरजेचं होतं. परंतु देवबापाने काय केलं? प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त मान्य केलं. आणि ते रक्त, पवित्र रक्त सांडलं जाणार होतं वधस्तंभावर, हे माहित होतं. आणि म्हणून प्रभूने काय केलं? शेवटच्या भोजनाच्या वेळेस त्यांनी प्रभू भोजन विधीची स्थापना केली. ही विधीची स्थापना केली. आता ह्या विधीला ऐतिहासिक महत्व आहे. ख्रिस्ताला धरून गेले त्याच रात्री त्यांनी हा विधी स्थापन केला. मत्ते 26:26 ते 28 कृपा करून वाचा लवकर. 26 ते 28. मग ते भोजन करीत असताना येशूने भाकरी घेतली व आशीर्वाद देऊन ती मोडली आणि शिष्यास देऊन म्हटले, घ्या, खा, हे माझे शरीर आहे. आणि त्याने प्याला घेतला व उपकार स्तुती करून तो त्यास दिला व म्हटले, तुम्ही सर्व यातून प्या, हे माझे नव्या कराराचे रक्त आहे. हे पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळांकरता ओतले जात आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म, त्याचं बालपण, तो मोठा झाला, त्यांनी या जगात केलेलं कार्य, तो वधस्तंभी गेला, तो मृत्यू पावला, तो मरणातून तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला. ह्या सर्व गोष्टी काल्पनिक नाहीत. हे ऐतिहासिक सत्य आहेत. आणि सर्व ऐतिहासिक सत्य लोकांनी संशोधन करून पुन्हा एकदा सिद्ध केलेले आहेत. त्याचप्रमाणे रोमी इतिहास लेखक जोसेफस यांनी या सर्व गोष्टी इतम घोटलेल्या आहेत. मागे मी तुम्हाला सांगितलं, ह्या गोष्टीचं संशोधन करून ते लोक सध्या हयात आहेत. त्यांनी संशोधन करून हे सिद्ध केले. लुकाच्या पुस्तकातून अभ्यास करून या गोष्टी त्यांनी सिद्ध केल्या आहेत. त्यामुळं या जी प्रभू भोजनाची स्थापना प्रभूने केली, ही एक ऐतिहासिक घटना आहे. आता त्याचं धर्मशास्त्रीय महत्व काय हे आम्ही पाहू. ख्रिस्ताची मंडळी एकत्र जमून सहभागितेमध्ये ख्रिस्ताचा मृत्यू, पुनरुत्थान, त्याचे स्मरण करीत आहे आणि मंडळीच्या आध्यात्मिक जीवनाचे उगमस्थान ख्रिस्त आहे हे जाहीर करतात. याला धर्मशास्त्रीय महत्व आहे, याला ऐतिहासिक महत्व आहे. आणि हे धर्मशास्त्रीय महत्वाचं कडं आम्ही आता या ठिकाणी धर्मशास्त्रीय महत्व जाणून या ठिकाणी ख्रिस्ताची मंडळी काय झालेली एकत्र जमलेली आहे. यावेळेस आम्ही काय करणार आहोत? आम्ही प्रभू भोजनाचा विधी करणार आहोत. आता प्रभू भोजनाचा विधी करत असताना आम्हाला काय आज्ञा दिलेली? हे प्रभू भोजन
ख्रिस्ताच्या आगमनापर्यंत आम्हाला काय करायचंय, घ्यायचंय. प्रभूच्या स्मरणात हे करायचं. का बरं स्मरणात हे आम्हाला करायला सांगितलेलं आहे? मानव प्राणी हा विसरणारा प्राणी आहे. एखाद्या गोष्टीचा आनंद त्याला झाला, तो काही काळच त्याचा आनंद टिकतो. त्याला दुःख जरी झालं, एखाद्या घरातली कुणी व्यक्ती, त्याची प्रिय व्यक्ती गेली, खूप तीव्र दुःख असतं आणि प्रत्येक दिवसागणित ते दुःख कमी 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 होत जातं. ख्रिस्ताचं बलिदान झाल्याचं हे जर आम्ही एकदाच त्याचं स्मरण केलं, त्यावेळेस आम्हाला खूप दुःख होईल. कालांतराने आम्ही विसरून जाऊ आणि त्या बलिदानाकडे दुर्लक्ष करून आम्ही पुन्हा आमची चाल चळवणूक काय होईल, आमची जगाच्या रहिवाटीप्रमाणे आमची चाल चळवणूक होईल. आम्हाला भीती वाटणार नाही. त्या बलिदानाचं आम्हाला महत्व कळणार नाही. ख्रिस्ताच्या रक्ताने आम्ही पाप धुवून घ्यायला प्रत्येक वेळेस आम्ही सिद्ध राहणार नाही. ज्या वेळेस आम्ही ख्रिस्ताच्या बलिदानाची आठवण करतो, ज्या वेळेस आम्ही आमची दृष्टी वधस्तंभाच्या पायथ्याशी स्थिर करतो, आम्हाला आमच्या पापाची जाणीव होते आणि आम्ही आमचं पाप आमच्या अंतःकरणात राहू देत नाही. प्रभूला विनंती करतो, कारण तो 7च्या 70 वेळा क्षमा करणार आहे. त्याला विनंती करतो आणि मग काय होतं, आमचं पाप आम्ही धुवून घेतो. आम्हाला पवित्रतेकडे जाण्यासाठी पाचारण झालेलं आहे आणि म्हणून देवाने ही व्यवस्था केलेली आहे आणि त्यासाठी आम्हाला प्रभू भोजन नेहमी घेणं गरजेचं आहे. जितकेदा आम्ही हे प्रभू भोजन घेतो, तितके वेळेस आम्हाला ख्रिस्ताच्या बलिदानाचं स्मरण होतं आणि त्या स्मरणाने आम्ही पापापासून स्वतःला दूर राखू शकतो. त्याचप्रमाणे जरी काही आमच्याकडून कळत नकळत काही पाप घडलं, त्या पापापासून आम्हाला ख्रिस्ताला शरण जाऊन देवपित्याला विनंती करून आम्ही आमचं त्याच्या रक्ताचं सिंचन स्वतःच्या अंतःकरणावर करून घेऊन आम्ही काय होऊ शकतो, शुद्ध आणि पवित्र होऊ शकतो. मग आत्मिक जीवनाच्या संदर्भात याचा गूढ आणि प्रतिकात्मक अर्थ आहे. काय अर्थ आहे? प्रभू भोजन हे ख्रिस्त आमच्या पापासाठी मेला व आम्ही ख्रिस्तामध्ये पापाला मेलो याचं प्रतीक आहे. तसेच ख्रिस्ताचे मरण हे आम्हाला नीतिमान ठरविले जाण्याचे कारण आहे. ख्रिस्ताच्या मरणात आमचा सहभाग, ख्रिस्ताच्या मरणाने आम्ही ख्रिस्तावर एक होतो व तो पुनरुत्थित ख्रिस्त आम्हाला घेऊन जाण्यासाठी वैभवाने येणार ही उत्कट आशा व अपेक्षा बाळगतो. या ख्रिस्ती धर्मतत्वावर आम्ही काय आहोत, उभे आहोत. पुन्हा एकदा मी वाचतो, प्रभोजन हे एक ख्रिस्त आमच्यासाठी पापासाठी मेला व आम्ही ख्रिस्तामध्ये पापाला मेलो याचं प्रतीक आहे. तसेच ख्रिस्ताचे मरण हे आम्हाला नीतिमान ठरवले जाण्याचे कारण, ख्रिस्ताच्या मरणात आमचा सहभाग, ख्रिस्ताच्या मरणाने आम्ही ख्रिस्तावर एक होतो व तो पुनरुत्थित ख्रिस्त आम्हाला घेऊन जाण्यासाठी वैभवाने येणार ही उत्कट आशा अपेक्षा आम्ही बाळगून आहोत. हे आध्यात्मिक जीवनाच्या संदर्भात गूढ आणि प्रतिकात्मक अर्थ आम्हाला आहे आणि हा अर्थ आम्हाला समजलेला आहे. या अर्थावर आम्ही कसे आहोत, स्टँड आहोत. ह्या विश्वासामध्ये आम्ही काय आहोत, स्थिर आहोत. ख्रिस्त आमच्यासाठी मेला, आम्ही ख्रिस्तासाठी पापाला मेलो, ख्रिस्त पुनरुत्थित झाला, आम्ही त्याच्यावर बाप्तिस्म्याच्या द्वारे आम्ही काय होतो, ज्यावेळेस आमचा पाण्यामध्ये वाचतो होतो आम्ही पुनरुत्थित होतो. ज्यावेळेस आम्हाला पाण्याच्या आड बाप्तिस्म्यासाठी करतात त्यावेळेस आमचं ख्रिस्तामध्ये काय होतो, आम्ही त्याच्याबरोबर मरतो. आम्ही तो उठला त्याप्रमाणे पाण्यातून बाहेर आल्यानंतर आम्ही उठतो. आम्ही पाण्यातून बाहेर आल्याबरोबर आम्ही काय करतो, आम्ही ख्रिस्ताला परिधान करतो. आणि ज्यावेळेस तो पहिला श्वास आमच्यामध्ये येतो त्या श्वासागणित आमच्यामध्ये देवाचा आत्मा प्रवेश करतो. कारण आम्ही आमचं जुनं मनुष्य पण पाण्यामध्ये काढलेलं असतं. हा प्रतिकात्मक अर्थ या ख्रिस्ताच्या मरणाच्या संदर्भात आहे. आता प्रभुभोजन घेत असताना यामध्ये 2 महत्वाचे तत्व आहेत. काय काय आहेत? 2 महत्वाच्या गोष्टी आहेत. यातील भाकर व द्राक्षरस ही प्रतिकात्मक आहे. यातील भाकर ख्रिस्ताच्या देहाचे प्रतीक आहे. भाकर जीवनासाठी आवश्यक बाब आहे. भाकर मोडणे यावरून तारणदायी यज्ञासाठी ख्रिस्ताचे शरीर मोडणे सूचित होते. यशाया 53:4 मध्ये सांगितलेलं आहे. वाचा कृपा करून. यशाया 53:4 4-5. खरोखर आमचे व्याधी त्याने आपणावर घेतले, आमचे क्लेश त्याने वाहिले.
तरी त्यास ताडण केलेले, देवाने त्याच्यावर प्रहार केलेले व त्याला पिडिलेले असे आम्ही त्याला लेखिले. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायल झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला. आम्हास शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली, त्यास बसलेल्या फटक्यांनी आम्हास आरोग्य प्राप्त झाले. आमच्यासाठी तो मोडला गेला, आम्हाला शांती देण्यासाठी, आम्हाला सौख्य देण्यासाठी, त्याचप्रमाणे आम्हाला व्याधीमुक्त करण्यासाठी, आमच्या जीवनावरचे सर्व शाप काढून टाकण्यासाठी तो मोडला गेला. त्याला बसलेल्या माराच्या वेळाने आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. आणि ख्रिस्त स्वतः काय म्हणतो, तो जीवनाची भाकर आहे. भाकर आम्हाला भाकर कशासाठी लागते? जिवंत राहण्यासाठी आम्हाला भाकर खावी लागते. त्याचप्रमाणे आत्मिक जीवनासाठी आमच्यासाठी ख्रिस्त ही कोण आहे? जीवनाची भाकर आहे. द्राक्षारसाने ख्रिस्त रक्त सूचित होतं. रक्त म्हणजे जीवन रस. ऑक्सफोर्ड डिक्शनरी काय सांगलंय? लाल रंगाचा शरीरामध्ये संचार करणारा जो द्रव पदार्थ, त्याला त्यांनी रक्त म्हटलेला आहे. आणि त्याच्यामध्ये जीवन आहे. शरीरातलं रक्त जर निघून गेलं तर मनुष्य जिवंत राहू शकत नाही. शरीरात जोपर्यंत रक्त आहे तोपर्यंत मनुष्य. म्हणून इस्रायल लोकांना आज्ञा होती, रक्तावर मांस खाऊ नये. रक्तामध्ये काय आहे? जीवन आहे. मुक्तीसाठी रक्त सर्व 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 ठिकाणी मुक्तीसाठी रक्ताचा वापर होतो. रक्ताने मुक्ती आहे. आपली पापे धुतली जाण्याकरता ख्रिस्ताचा जीवन रस पिळून काढला. स्वर्गीय क्रोधाच्या चरकात ख्रिस्ताचे जीवन रगडले व बलिदान पूर्ण केले गेले. ख्रिस्ताचं रक्त देवबापाने देवपित्याने मानवाच्या उद्धाराकरता मान्य करून घेतलं होतं. तर ख्रिस्ताच्या शरीरातून 7 ठिकाणातून रक्त पडलेले आहे. पवित्र शास्त्रामध्ये 7 हा पूर्णतेचा आकडा आहे. गेतसेमने बागेमध्ये त्याला धरलं जाण्यापूर्वी त्याने जाऊन, शिष्य झोपले होते, त्याने जाऊन प्रार्थना केली. सर्व गोष्टी त्याच्या डोळ्यासमोर आल्या. तो वधस्तंभ, ते क्लेशकारक मरण, तो हानी, तो अपमान, त्याचा पराभव, सर्व सर्व वेदना त्याच्या डोळ्यासमोर आल्या. आणि प्रभूंनी कळकळून प्रार्थना केली, तुझी इच्छा असेल तर अशक्यतो हा प्याला मजपासून टळून जाऊ दे. तरी बाबा मी तुझे, तरी तो प्रभूच्या इच्छेला सादर झाला. आणि त्या गोष्टीने तो काय थोडा हादरला होता. त्याच्या धमन्या फुटल्या आणि त्याच्या शरीरातून रक्तासारखा काय पडला? घाम पडला. त्यावेळेस त्या ठिकाणी त्याचं रक्त सांडलेलं आहे. त्यानंतर त्याचे दाढीचे केस उपटले, तोंडातून रक्त निघालं होतं त्याच्यानंतर त्याच्या पाठ फोडून काढली. 39 फटके त्याच्यावर मारले. जे फटके त्याला मारले त्या 12 वाद्या होत्या प्रत्येकाला. आणि त्या 12 वाद्याला 7 असे बीजसारखे काटे होते. आणि ते फटके मारून असं उडीत असत. प्रत्येक फटक्यागणी, एका फटक्यागणी 84 ठिकाणातून मांस आणि रक्त निघत होता. या प्रकारे त्याची पाठ नांगरण्याने त्याची पाठ नांगरून काढली. माझा प्रत्येक सामावलेला येशूला आरोग्य प्राप्त झाले. ज्यांचा विश्वास या वचनावर आहे ते व्याधीमुक्त होतात, ते रोगमुक्त होतात. त्यानंतर आम्ही पाहतो काट्याचा मुकुट त्याच्या शिरी घातला. काट्याचा मुकुट त्याच्या शिरी असा उतरून बसवला. काटे त्याच्या डोक्यामध्ये घुसले. हा संपूर्ण त्याचा चेहरा काळा निळा झाला होता. त्याच्या ठाई सौंदर्य नव्हतं असं यशास्त्रे मध्ये म्हटलं. त्या दिवशी परिचित असा तो मनुष्य पाहून लोक तोंड फिरवीत. जोसेफाई इतिहासकाराने काय म्हटलेलं आहे? सुंदर नखशिकांत सुंदर, उंचापुरा रुंद खाते असलेल्या नित्तळ चेहऱ्याच्या, सोनेरी दाढी दुभंगलेली, मानेचे केस जे पडलेले, शांत धीर गंभीर सुंदर नासिका आणि हाताची हात पाय बोटे लांब असलेला शांत धीर गंभीर असं त्याचं इतकं सुंदर वर्णन त्या इतिहासकाराने केलेलं आहे. त्याचं तो इतका देखणा आणि सुंदर होता. परंतु ज्या वेळेस त्याच्या डोक्यात काट्याचा मुकुट टाकला आणि त्याच्या दाढीचे केस उपडले, सगळा त्याचा चेहरा रक्ताळलेला होता. आणि त्याच्यामुळे रक्त एकदम फार वेळ तांबडं हे राहत नाही. काही काळानंतर काय पडतं? ते काळं पडतं. मग त्याचा चेहरा कसा तरी विद्रूप झालेला होता. लोक पाहून काय करत? तोंड फिरवीत असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे. काट्याचं मुकुट त्याच्या शिरी घातलं होतं. त्याचे हातपाय विंधले होते, हात विंधले होते, पाय विंधले होते. आणि शेवटी 7व्या वेळेस त्याच्या कुशीमध्ये, तो मेला का नाही पाहण्यासाठी एका शिपायाने त्याच्या कुशीमध्ये
भाला उसकला या ठिकाणी हृदयात जे काही थोडंफार रक्त उरलं होतं ते रक्त त्याच्या रक्त आणि पाणी बाहेर आलं, त्याच्यातूनच पहिली मंडळी बाहेर आली. या प्रकारे त्याच्या शरीरातला थेंब ना थेंब काय करून घेतला, शोषून घेतला. चरखामध्ये निचडून काढतात ऊस रस काढण्यासाठी, तसा त्या प्रकारे त्याच्या शरीरात एक रक्ताचा थेंब सुद्धा उरू दिला नाही. सगळं रक्त त्याने सांडलेलं. 7 ठिकाणातून त्याच्या शरीरातून रक्त निघाले. पवित्र ख्रिस्ताच्या मरणाची स्मृती जगवणे म्हणजे ख्रिस्ताच्या इच्छेला पुन्हा नव्याने सादर होणे आणि आपल्याला मिळालेले तारण ख्रिस्ताच्या मोडलेल्या शरीराने व सांडलेल्या रक्तानेच मिळाले आहे हे कबूल करणं आहे. ज्यावेळेस आम्ही प्रभुभोजन घेतो त्यावेळेस या गोष्टी आमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. प्रभुभोजन घेण्यासाठी काही आवश्यक गोष्टी आहेत. आता प्रभुभोजन घेण्याची धर्माज्ञा आहे. प्रभुभोजन घेतलं तर ते व्यवस्थित घेतलं पाहिजे, नाही घेतलं तर आम्हाला ख्रिस्तामध्ये काहीच वाटा नाही. घ्यायचं ते नीट घ्यायचं आणि नाही जर म्हटलं आम्हाला नको तर मग ख्रिस्तामधून आम्हाला कुठलं स्थान नाही. ज्याचा कृपेने नवा जन्म झाला, कुणी कुणी प्रभुभोजन घ्यायचं, ज्याचा कृपेने नवा जन्म झाला आहे, ज्याने पूर्ण पश्चाताप करून आपली पापे पदरी घेऊन कबूल करून सोडून दिलेली आहेत व ख्रिस्ताच्या बलिदानावर विश्वास ठेवून विश्वासाने आपली पापी धुतले गेलेली आहेत याची खात्री करून ख्रिस्ताला आपला वैयक्तिक तारणारा म्हणून पत्करून त्याला आपले जुनी मनुष्यपणाला मरून व ते गाडून पाण्यामध्ये गाडून टाकून त्याला पाण्याने अनुसरून पाण्याचा बाप्तिस्मा घेऊन व परिधान करून नवीन जीवन जगणारा व पवित्र ख्रिस्ताच्या बलिदानाची आठवण ठेवणारा खरे आध्यात्मिक जीवन जगणारा जो आहे तो प्रभू भोजन घेण्यास पात्र आहे. प्रभू भोजन म्हणजे काय म्हणतात त्याला, प्रसाद नाही. प्रभू भोजन म्हणजे काय, प्रभू भोजन हा फार मोठा आणि महत्वाचा संस्कार आहे. या सर्व गोष्टी असल्याशिवाय आम्हाला प्रभू भोजनाला स्पर्श करता येणार नाही. आणि जर आम्ही त्याला स्पर्श केला तर मग काय होईल, त्याचा देवबापाला आम्हाला त्याचा जबाब द्यावा लागला. आम्हाला त्यांना आम्ही पाहतो देवप्रीती आहे म्हणून त्याने त्याच्या आपल्या अगाध कृपेने अगाध ज्ञानाने मानवाच्या सुटकेसाठी त्याने काय केलेलं आहे, त्याचा मार्ग सिद्ध केला. आणि रक्त पाडल्यातून पाप क्षमा होत नाही, इब्री 9:4 प्रमाणे हे सत्य आहे. तरीही देव पित्याने आमच्या रक्ताऐवजी आमच्या पाप क्षमेसाठी आमच्या प्रभू ख्रिस्ताचं रक्त त्याने काय केलेलं आहे, मान्य केलेलं आहे, त्याने स्वीकारलेलं आहे. त्यासाठी ज्याने काल्वरीच्या वधस्तंभावर बलिदान दिलं आपलं, त्या पवित्र रक्ताने आमची पाप आमची पाप धुतली घेतली आणि त्या आमच्या मुक्तीसाठी जे रक्त सांडलं गेले त्या गोष्टीवर आम्हाला विश्वास ठेवला पाहिजे. त्या रक्तानेच आमची पाप क्षमा, शुद्धी तसंच उद्धार म्हणजे सर्वकालिक मृत्यूपासून सुटका आणि पापापासून आमची सुटका झालेली आहे. आणि म्हणून ते ख्रिस्ताचं रक्त हे आमच्यासाठी अतिशय अमूल्य आणि महत्वाचा घटक आहे. त्या ख्रिस्ताच्या रक्तच रोज आमच्या जीवनाला आम्ही ते अप्लाय करून घेतलं पाहिजे. पहिले करिंथ 11:26-30 मध्ये सांगितलेलं आहे, कारण जितकेदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितकेदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता. कुठपर्यंत आम्हाला घोषणा करायची आहे, प्रभूच्या मरणाची येईपर्यंत घोषणा करा. आता काही ठिकाणी 3 महिन्यातून एकदा प्रभुभोजन दिलं जातं, काही चर्चेस मध्ये प्रत्येक महिन्यातून एकदा, काही चर्चेस मध्ये महिन्यातून 2दा, काही चर्चेस मध्ये रेग्युलर प्रभुभोजन दिलं जातं. पहिली जी मंडळी होती त्या रोज त्यांच्याकडे भाकर मोडण्याचा प्रकार होता. ख्रिस्ताच्या बलिदानाची ते रोज आठवण करत होते. जो कोणी अयोग्य प्रकारे त्या सांगितलेलं आहे घोषणा करता, जो कोणी अयोग्य प्रकारे ती भाकर खाईल अथवा प्रभूचा प्याला पिईल तो प्रभूचे शरीर व रक्त या संबंधाने दोषी होईल. ख्रिस्ताचं बलिदान, त्या बलिदानाकडे दुर्लक्ष करून उगाच आपला लोक घेतात म्हणून जर आम्ही प्रभुभोजन घेतलं त्याचा जबाब द्यावा लागेल.
ख्रिस्ताच्या बलिदानाकडे ज्याने दुर्लक्ष केलं त्यांना फार जबरदस्त शिक्षा होईल, फारच जबरदस्त शिक्षा होईल. ज्याने अयोग्य प्रकारे ते बलिदान घेतले त्यांनाही शिक्षा आहे. यामध्ये आम्ही पाहतो अयोग्य प्रकारे त्या महान बलिदानाचा विचार न करता त्याचे महत्व न ओळखून जो मनुष्य ते घेईल त्याला शिक्षा. यास्तव मनुष्याने आपली परीक्षा करावी आणि मग त्या भाकरीतून खावे व त्या प्याल्यातले प्यावे. आता मनुष्याने या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत, आम्ही आता प्रभू भोजन घेणार आहोत. कदाचित कोणाच्या जीवनामध्ये इथे येताना काही थोडं छोटं मोठं पातन झालं, मग त्याने प्रभू भोजन घ्यायचं नाही का? प्रभू 7:70 क्षमा करणार. आम्हाला संधी दिली जाते ना प्रभू भोजनाच्या अगोदर. आम्हाला देवपित्याशी नातं आमचं नीट करून घेतात. आम्ही आमचं पाप पत्री घेतो, जो आपलं पाप पत्री घेतो, कबूल करतो आणि सोडून देतो, त्याच्यावर दया होते. मग प्रभू भोजन घेण्याच्या अगोदर आम्ही आमचं काय केलं पाहिजे? पुन्हा नव्याने समर्पण केलं पाहिजे. प्रभूला आम्ही परत शरण गेलं पाहिजे. देवपित्याला विनंती केली पाहिजे, प्रिय ख्रिस्ताच्या रक्ताने माझं पाप धुवून टाक प्रभू, मला स्वच्छ कर, शुद्ध कर, पवित्र कर. तुझ्या समक्षतेमध्ये येण्यासाठी, तुझ्या मेद्यामध्ये भाग घेण्यासाठी हे बापा माझं तू सहाय्य कर. मी माझं पाप पत्री घेतलेले, कबूल केलेले सोडून द्यायची तुला मी अभिवचन देतो प्रभू, माझं सहाय्य कर. या प्रकारे ज्यावेळेस देव बापाला शरण जातो त्यावेळेस प्रभू आमच्या पापाची क्षमा करतो. त्यावेळेस मात्र आम्हाला प्रभू भोजन घेता येईल. त्या शरीराला न जो खातो पितो तो खाण्याने व पिण्याने आपल्यावर दंड आणतो. यामुळे तुमच्यामध्ये पुष्कळ जण दुर्बल व आजारी आहेत आणि बरेच निजले आहेत. 1 पेत्र 2:24 या वाचनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे 1 पेत्र 2:24 काय झालं? त्याच बसलेल्या माराच्या वळाने तुम्ही निरोगी झालेले आहात. येशूला बसलेल्या माराच्या वळाने आम्ही निरोगी झालो. म्हणजे ह्या बलिदानाकडे पाहत असताना आम्ही ह्या गोष्टी पाहिल्या पाहिजे. आम्हाला शांती देणारी अशी शिक्षा त्याला झाली. त्याला बसलेल्या माराच्या वळाने आम्हाला आरोग्य प्राप्त झाले आणि ख्रिस्ताच्या सांडलेल्या रक्ताने सर्व काळच्या मृत्यूपासून आमची सुटका झाली आणि आमची सर्व पाप ख्रिस्तामध्ये धुतली गेलेली आहेत. तसेच वचनाप्रमाणे आचरण करणे, आज्ञापालन करणे, पाप भिरूपणा, पवित्राचरण, ख्रिस्ताचे बलिदान व त्याचा वधस्तंभ यांची जीवनामध्ये व्यर्थता होऊ नये. तसेच बलिदानाचे महत्व व त्याचा पूर्ण अर्थाने अर्थ जाणणे आम्हाला आवश्यक आहे. ज्यावेळेस आम्ही प्रभूजनाचा हे करतो त्यावेळेस आम्हाला या सर्व गोष्टी आम्ही आमच्या जीवनामध्ये आहेत का नाही त्या तपासून पाहिल्या पाहिजे. प्रत्येक विश्वासणाऱ्याने सहभागिता घेणे आवश्यक आहे. 1 कोरिंथ 11:24-25 वाचा. आभार मानून ती मोडली आणि म्हटले, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. त्या वचनामध्ये क्लिअर काय म्हटलं? 24 हे तुमच्यासाठी आहे. कोणासाठी आहे? ही सहभागिता आमच्यासाठी प्रभूने ठेवलेली आहे. कारण ते आम्ही ती घेणं गरजेचं आहे. ख्रिस्ताच्या आगमनापर्यंत तो मेघारूढ होईल त्या वेळेपर्यंत त्याच्या बलिदानाचं सामर्थ्य सहभागिता घेणं आम्हाला अतिशय, बलिदानाच्या स्मरणार्थ सहभागिता घेणं आम्हाला गरजेचं आहे. 1 कोरिंथ 11:24-25 वाचा. वाचलं ना? देवपित्याच्या साम्राज्यात प्रभू येशूसह सर्व विश्वासणारे सहभागितेचा विधी पाळतील. म्हणजे या जगातही आम्हाला तो विधी करायचा आहे आणि ज्यावेळेस आम्ही प्रभूच्या गौरवामध्ये जाऊ त्या ठिकाणी सुद्धा प्रभू भोजनाचा विधी होणार आहे. त्यानंतर पाहू, विश्वासणाऱ्यामध्ये मतभेद, तट, फुटी होऊ नये तर ऐक्य व प्रीती निर्माण व्हावी म्हणून सहभागिता ही धर्माज्ञा आहे. वाचा 1 कोरिंथ 10:16-17. जो आशीर्वादाचा प्याला आपण आशीर्वादित करतो तो ख्रिस्ताच्या रक्ताच्या सहभागिताचा प्याला आहे की नाही? जी भाकर आपण मोडितो ती ख्रिस्ताच्या शरीराच्या सहभागितेची भाकर आहे की नाही? आपण पुष्कळ जण असून एक भाकर, एक शरीर असे आहोत, कारण आपण सर्व त्या एका भाकरीचे भागीदार आहोत. आम्ही त्या भाकरीच्या भागीदार आहोत. जर आम्ही एका ठिकाणी बसून ज्यावेळेस आम्ही कम्युनियन घेतो त्यावेळेस काय होतं? आम्ही एका आत्म्यामध्ये बांधले जातो.
कोणाचं कोणाविषयी वैर असू शकत नाही. आणि जर कोणाचं कोणाविषयी वैर असेल, कोणाच्या मनात कोणाच्या विषयी कटुता असेल, तर प्रभू भोजन घेण्यापूर्वी आम्ही काय करू शकतो? आम्ही उठून लगेच त्याची क्षमा मागू. नको रे बाबा, प्रभू भोजनाला हात लावायचा मला, माझ्यावर दोष येईल म्हणून आम्ही काय करतो? क्षमा मागून मोकळे होतो. आणि म्हणून त्याने काय होतं? ऐक्य आणि प्रीती राहते आमच्यामध्ये, आणि आमच्यामध्ये वादविवाद राहत नाही. यावरून येशूने त्यास म्हटले, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाही व त्याचे रक्त प्याला नाही तर तुम्हामध्ये जीवन नाही. ख्रिस्ताचा देह आणि त्याचं रक्त जर आम्ही प्यालो नाही तर आम्हामध्ये जीवन नाही. अनेक व्यसनाधीन व्यक्ती किंवा दुष्ट प्रवृत्तीच्या व्यक्ती चर्चला जातात, परंतु प्रभू भोजन घेत नाही. प्रभू भोजन न घेणं हा फार मोठा धोका आहे. प्रभू भोजन अनेक आम्ही लोक पाहतो जे अगदी मृत्यूपंथास लागलेले असतात, घरचे लोक काय करतात? ताबडतोब त्याला प्रभू भोजन देऊ का देतात? की एक त्यांचा असा समज आहे की प्रभू भोजन दिलं म्हणजे याला ख्रिस्तामध्ये सहभाग आहे, प्रभूच्या गौरवामध्ये हा जाईल. जे प्रभू भोजन घेत नाही त्यांना ख्रिस्तामध्ये काहीही वाटा नाही.